श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अन्नपूर्ण मातेला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. घरामध्ये अन्नधान्याची टंचाई व घरात सतत अडचणी येत असतील तर आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्ण देवीची सेवा आहे ती आपल्याला करायची आहे. तिचा मान सन्मान करणं आपल्याला गरजेचं असतं. अन्नपूर्ण मातेची स्थापना ही आपल्या देवघरात करावी. आपल्या घरात अन्नाचा साठा कमी होऊ नये, तो कायमस्वरूपी टिकून राहावा यासाठी अन्नपूर्ण मातेची स्थापना आहे ती आपल्या देवघरामध्ये करावी. अन्नपूर्ण माता ही पार्वती मातेचे रूप आहे. संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे काम ती करते. आपल्याकडे प्रत्येक मुलींच्या लग्नामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्तीही दिली जाते. तिच्या संसारात कधीच अन्नधान्याची कमतरता पडू नये, तिने तिची सेवा करून प्रार्थना आहे ती देवी मातेला करावी. हे अन्नपूर्णे, माझ्यावरती प्रसन्न हो. मी जो स्वयंपाक करते त्याला रुची येऊ दे. मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवते आहे. त्यात सात्विकता येऊ दे. ते खाऊन सर्व तृप्त होऊ दे. कोणीही उपाशी राहणार नाही. गरजूंना अन्न देण्याचा भाव माझ्या मनी राहू दे. अन्नपूर्णा जयंती ही प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार असे म्हटले जाते की एकेकाळी पृथ्वीवरती अन्नाचा तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा हा अवतार धारण केला. यावर्षी अन्नपूर्णा जयंती ही 15 डिसेंबर 2024 या दिवशी आहे. तर या दिवशी आपल्याला ही जयंती आहे ती साजरी करायची आहे. ही वर्षातील शेवटची पौर्णिमा आहे. पौर्णिमा तिथी ही 14 डिसेंबरला दुपारी 4:59 सुरू होणार आहे. ती दुसऱ्या दिवशी दुपारी 2:31 असणार आहे. उदय तिथीनुसार म्हणजे सूर्याने पाहिलेली पौर्णिमा ही 15 डिसेंबरला असणार आहे. त्यामुळे या दिवशी आपण दत्त जयंती ही साजरी करणार आहोत. तसेच सत्यनारायण हेही आपल्याला करायचं आहे. पण तुम्ही सत्यनारायण आहे ते 14 तारखेला करू शकता, कारण 4:59 म्हणजे 5ला ही पौर्णिमा आहे ती चालू होणार आहे आणि आपण प्रदोष काळामध्ये सत्यनारायण आहे ते आपण करतो. कारण 15 तारखेला घाई असणार आहे, कारण आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची जी पूजा आहे, सेवा आहे तीही आपल्याला करायची आहे. त्यामुळे आपण सत्यनारायण आहे ते 14 तारखेला आपण संध्याकाळी प्रदोष काळामध्ये नक्कीच करून घ्यावं. आता आपण पाहूया की अन्नपूर्णा मातेची पूजा आपल्याला कशी करायची आहे आणि सेवा आपल्याला काय करायची आहे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर आपल्याकडे नसेल घरात तर ती आपण आणायची आहे आणि तिची स्थापना आहे ती मार्गशीर्ष पौर्णिमेला आपण करू शकता. या दिवशी स्वयंपाकघरी आपल्याला संपूर्ण स्वच्छ आहे ते करायचं आहे. अन्नपूर्णा देवीची ही तुम्हाला किचन ओट्यावरती जर पूजा करायची असेल तर तुम्ही करू शकता, किंवा पाटावरतीही तुम्ही पूजा मांडणी करून पूजा करू शकता. तुम्हाला जे सोपं वाटेल किंवा जे तुम्हाला आवडेल तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. मी आता तुम्हाला पाटावरती पूजा आहे ती करून दाखवत आहे. आपल्याला अशा पद्धतीने अन्नपूर्णा जयंती आहे ती साजरी आहे ती करायची आहे. यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते आता पाहूया. आपल्याला दिवा एक आहे तो घ्यायचा आहे. तेलाचा घेऊ शकता किंवा तुम्ही तुपाचाही घेऊ शकता. लाल पिवळा धागा घ्यायचा आहे. तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ अख्खे असावेत, तुटलेले नसावेत. अन्नपूर्णा देवीची मूर्ती, हळद आहे ती आपल्याला ओली करून घ्यायची आहे. हळदी कुंकू घ्यायचं आहे. पाणी घ्यायचं आहे. गंगाजल असेल तर तेही घ्यायचं आहे. दूध, नैवेद्यासाठी साखर घ्यायची आहे. फुलं घ्यायची आहेत. विड्याची पानं घ्यायची आहेत. हे जे संपूर्ण साहित्य आहे ते आपल्याला संपूर्ण या पूजेसाठी लागणार आहे. हे संपूर्ण साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. यावर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा ही रविवारची आलेली आहे. जिथे आपण पूजा मांडणार आहोत ती संपूर्ण जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. तिथे आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती अक्षदा, हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यावरती आपल्याला एक पाट आहे तो ठेवायचा आहे. पाट ठेवल्यानंतर त्या पाटावरती आपल्याला लाल किंवा पिवळं जे वस्त्र असेल तुमच्याकडे ते आपल्याला त्याच्यावरती अंतरायचं आहे. प्रथम दीप आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दीप प्रज्वलित करून झाल्यानंतर त्याची पंचोपचारी पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे. अन्नपूर्णा देवीची जर स्थापना आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये करणं जर शक्य जर नाही झालं या मार्गशीर्ष पौर्णिमेला, तर आपण मंगळवारी किंवा शुक्रवारी आणि शनिवारी ही आपण पूजा आहे ती करू शकतो. तिची स्थापना आहे ती करू शकतो. मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीची स्थापना करणं आपल्याला शक्य नाही झालं तर आपण मंगळवार, शुक्रवार, शनिवार या दिवशी आपण दुपारी 12च्या आतच आपल्याला
अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणून तिची स्थापना आहे ती आपल्याला करायची आहे. मूर्ती तुम्ही अगोदर आणून ठेवली तरी चालेल, आणली की ते आपल्याला तांदळामध्ये ठेवायची आहे आणि या दिवशी आपल्याला तिची स्थापना आहे ती करायची आहे. आता स्थापना जर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती करणं जर शक्य झालं तर आपण नक्कीच करू शकता. अतिशय उत्तम हा कालावधी असतो, त्यामुळे आपण यावेळेसही करू शकता. आता आपण पूजा कशी करायची आहे. प्रथम गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांची नंतर पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे. अक्षदा फूल अर्पण करायचं आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही गणपती बाप्पांना आपल्याला दाखवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे ती आपल्याला एका तामणामध्ये घ्यायची आहे आणि या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक आहे तो करायचा आहे. प्रथम आपण पाण्याने अभिषेक आहे तो करायचा आहे. पाण्यामध्ये आपल्याकडे जर गंगाजल असेल तर ते आपण टाकायचं आहे आणि त्याने अभिषेक आहे तो करायचा आहे. यानंतर दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक आहे तो करायचा आहे. याच्यानंतर आपण हळदीचं पाणी आहे ते घ्यायचं आहे. हळदीच्या पाण्याने आपल्याला अभिषेक आहे तो मूर्तीवरती घालायचा आहे. नंतर पाण्याने अभिषेक घालून मूर्ती स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायची आहे. अन्नाचे महत्त्व समजून घेण्यासाठी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते. अन्नाचा अनादर आहे ते आपल्याला या दिवशी करायचा नाही. अन्नाची नासाडी या दिवशी आपण करू नये. अन्नातून आपल्याला जीवन मिळते. स्वयंपाकघर आहे ते आपल्याला संपूर्ण स्वच्छ आहे ते करून घ्यायचं आहे. या दिवशी आपल्याला गॅस शेगडीची पूजाही करायची आहे. गरजूंना मदत आहे तीही करायची आहे. नंतर विड्याची पानं आहेत ते आपल्याला पाटावरती मांडायची आहेत. त्या विड्याच्या पानांवरती आपल्याला थोड्याशा अक्षदा, हळदी कुंकू आहे ते टाकायचं आहे आणि त्यावरती आपल्याला अन्नपूर्णा मातेची स्थापना आहे ती करण्यासाठी तुमच्याकडे एखादी वाटी असेल तर ती ठेवू शकता किंवा एखादी प्लेट जरी ठेवली तरी चालू शकते. ते ठेवायचे आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावरती हळदी कुंकू टाकून मग आपल्याला अन्नपूर्णेची मूर्ती आहे ती आपल्याला ठेवायची आहे. अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे ती तांदळामध्येच ठेवली जाते किंवा काहीजण गव्हामध्ये ठेवतात, पण शक्यतो करून तांदळामध्येच ठेवली जाते. नंतर आपण मूर्तीला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे. जो लाल पिवळा धागा होता तो आपण अन्नपूर्णा मातेला आहे तो घालून घ्यायचा आहे. आपल्याकडे जर हार असेल तर तोही आपण घालून घ्यायचा आहे. फूल अर्पण करावे आणि नंतर दीपधूप आहे ते आपण दाखवून घ्यावे. नंतर आपल्याला हे संपूर्ण करून झाल्यानंतर अन्नपूर्णा देवीच्या डोक्यावरून आपल्याला अक्षदा आहेत म्हणजे जे तांदूळ आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ आपल्याला अख्खे घ्यायचे आहेत. तुटलेले किंवा तुकडा पडलेले असे तांदूळ आपल्याला घ्यायचे नाहीत. मला स्क्रीनवरती दिसतच आहे की मी कशा पद्धतीने डोक्यावरती ते तांदूळ आहेत ते अर्पण केलेले आहेत. आपल्या मुठीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपल्याला ओम अन्नपूर्णाय नमः हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला तांदूळ आहे ते आपल्याला 3 वेळा अर्पण करायचे आहेत. किंवा अन्नपूर्णा मातेचं जे स्तोत्र आहे तेही आपण यूट्यूबवरती नक्कीच लावायचं आहे आणि ते म्हणत म्हणतही आपण अशा पद्धतीने तांदूळ आहेत ते अर्पण करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे. यानंतर आपल्याला गॅसच्या शेगडीची पूजा आहे ती करायची आहे, कारण तेथे आपण अन्न शिजवतो. गॅसच्या शेगडीवरती आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती हळदी कुंकू टाकून अक्षदा आहेत ते आपल्याला अर्पण करायचे आहेत. फूल अर्पण करायचं आहे. दीपधूप आहे ते आपल्याला दाखवून घ्यायचं आहे. अन्नपूर्णा मातेच्या खाली ठेवलेल्या तांदळाचे काय करावे, ते आपण कधी बदलावे हा प्रश्न सर्वांनाच पडतो. हे तांदूळ आपण आठवड्यातून एकदा किंवा 2दा आहे ते बदलू शकतो किंवा प्रत्येक पौर्णिमेलाही काहीजण बदलतात. तर आपल्याला पौर्णिमेला जर प्रत्येक बदलायचं म्हटलं तर ते खराब होण्याची शक्यता असते, कारण संपूर्ण 1 महिना होतो. त्यामुळे एवढ्या दिवस ठेवलं की ते तांदूळ खराब होऊ शकतात. म्हणून आपण आठवड्यातून किंवा 15 दिवसातून तरी ते बदलावेत. मंगळवार किंवा शुक्रवारी एखादा दिवस आहे तो आपल्याला ठरवायचा आहे आणि त्या दिवशी आपल्याला ते बदलायचे आहेत. बदललेल्या तांदळाचं आपण काय करायचं, तर ते जे तांदूळ आहेत ते आपण आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये ते तांदूळ टाकावेत आणि थोडेसे आपण पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत. आपल्याकडे जर गॅस नसेल तर आपण चुलीचीही अशा प्रकारे जी पूजा आहे ती आपल्याला करायची आहे. आपला जो किचन ओटा आहे त्या किचन ओट्याची जी भिंत आहे त्या भिंतीवरती हे आपल्याला हळदीने स्वस्तिक आहे ते काढून घ्यायचं आहे. त्याची पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे. या दिवशी अन्नपूर्णा मातेला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य आहे तो आपल्याला करून दाखवायचा आहे. या दिवशी आपण काय करावे, काय करू नये, या दिवशी आपण आपलं स्वयंपाकघर आहे ते आपल्याला संपूर्ण स्वच्छ आहे ते ठेवायचं आहे. मांसाहारी पदार्थ आहेत ते आपल्याला या दिवशी घरात बनवायचे नाहीत.
अन्न आपल्याला वाया घालवायचं नाही. अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्याला देवघरामध्ये कोठे ठेवायची, तर ती आपण शिवलिंगा शेजारी आहे ती ठेवावी. कारण अन्नपूर्णा माता हे पार्वती देवीचं रूप मानले जाते. अन्नपूर्णाची मूर्ती आपल्या घरात असल्याने नकारात्मकता शक्ती आहे ती बाहेर जाते. आपल्या घरातील जे ग्रहदोष आहेत तेही कमी होतात. घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही. तसं पाहिलं तर आपण रोज आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण स्वयंपाक करायला सकाळी सुरुवात करतो त्यावेळेस आपल्या घरातील गॅस शेगडीची आहे ती पूजा करावी. पूर्वी असं केलं जात होतं, पण आता अलीकडे धावपळीच्या युगामध्ये असं नाही करणं शक्य होत. तर आपण कमीत कमी सणासुदीच्या दिवशी तरी गॅसच्या शेगडीची पूजा आहे ती करून नंतरच आपण स्वयंपाकाला सुरुवात आहे ती करावी. अशा पद्धतीने आपल्याला अन्नपूर्णा जयंती आहे ती या दिवशी साजरी करायची आहे. ही जी संपूर्ण माहिती आहे ती तुम्हा सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. श्री स्वामी समर्थ.